गेले 2011 पासून हा संघर्ष चालू आहे. त्याच्या अगोदरपासूनही चालू होता. पण आता जसं महाराजांचं स्टेटमेंट मी ऐकत होतो, तुम्ही प्रश्न विचारत होता त्यांना, की वारकरी संप्रदायाने पुढे यायला पाहिजे आणि कीर्तनकारांनी पुढे येऊन त्यांना खऱ्या अर्थाने साथ द्यायला पाहिजे. ते आतापर्यंत तेवढ्या प्रमाणात ती दिली गेलेली नाही. पण मी अखिल वारकरी संघाच्या वतीने हरिभक्तीपरायण यशवंत महाराज फाले वैयक्तिक सांगतो की मी माझ्या कीर्तनातून हा लढा, त्यांचा जो लढा आहे तो पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. मग यासाठी आम्हाला कुणी जरी वेगळ्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला, धमकावण्याचा प्रयत्न केला किंवा अन्य कुठल्या पद्धतीचं जरी आमच्यावरती याच ठिकाणी बंधन आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही ते थांबणार नाहीत. कारण ही साधकांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. जर मला तर खऱ्या अर्थानं लाज वाटते सांगायला की हजारो लाखो कीर्तनकार या महाराष्ट्रामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या नावाखाली आपण पाकिटं घेतो. पण तीच तपोभूमी वाचवण्यासाठी एक असणारे मधुसूदनजी शास्त्री पाटील हे रात्रंदिवस आपला अहोरात्र संपूर्ण जीवन त्यांनी झिजवले. त्याच्यात त्यांचा स्वार्थ काय कधी विचारलाय का आपण त्यांना? काय त्यांना पाहिजे, काय मिळवायचे आणि ते काय घेऊन जाणार आहे? इथं मुळात ते काही घेऊन जाणार नाही. ही वारकऱ्यांसाठी ही तपोभूमी वाचली पाहिजे आणि त्यासाठीच त्यांचा असणारा हा लढा आहे. तो आपण सर्वांनी इथून पुढे तो जिवंत ठेवला पाहिजे. मला वाटतं त्यांचा कार्यकाळ जर आता तुम्ही पाहिला तर त्याचं अर्ध जीवन जवळजवळ संपत आलेलं आहे. मग पुढे जर ह्या कीर्तनकारांनी माझे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे हे भंडारे डोंगर असेल, घोराडा डोंगर असेल, भामचंद्र डोंगर असेल, त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ह्या डोंगराच्या पायथ्यापासून ते 200 फुटापर्यंत कुठल्याही बिल्डरने अतिक्रमण करू नये, म्हणजे तो पूर्ण डोंगर आपल्याला वास्तवात राहील आणि साधकांना इथे ज्ञान साधना करण्याचा योग जो आता लाभलेला आहे त्याच्यामध्ये बाधा निर्माण होणार आहे. आणि त्या साधकांसाठी त्यांची तळमळे, वारकऱ्यांसाठी त्यांची तळमळे आणि ही तपोभूमी वाचलीच पाहिजे ही प्रामाणिक इच्छा ते आपल्याला सांगतात. की काही मंडळी अशी कुतर्की मंडळी पाहायला मिळतात की त्यावेळी तुकाराम महाराजांना सुद्धा साधक काही मंडळींनी त्रास दिला, म्हणून त्यावेळी त्यांनी म्हटलेले भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाचे माती हानू काठी. मग ही वाक्य वारकऱ्यांनी कीर्तनकारांनी नुसते कीर्तनात सांगायची का? तर मला वाटतं इथून पुढे सर्व महाराष्ट्रातील कीर्तनकारांनी पेटून उठलं पाहिजे, जागे झाले पाहिजे आणि हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज शास्त्रींच्या पाठीमागं ते एकटे आहेत म्हणून अजिबात नाही. आपण सर्वांनी पाठीमागे उभे राहा. यारे लहान तोर कशाला म्हणतो आपण? मग सर्वांनी या. आणि ज्यांना खऱ्या अर्थानं जे येणार नसतील तर मला वाटतं ते खरं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचे पायिकच नाहीयेत असं म्हणायला काही हरकत नाही. महाराज जे एक 4-5 वर्षाचा प्रसंग आम्ही सांगतोय. इथे डाऊ कंपनीने सगळे इंद्रायणी घाण करून टाकली, सगळं लोकांना त्रास होऊ लागला आणि बाबांनी ते आंदोलन उभं केलं. पण त्याचा फायदा घेणारे दुसरेच होते. आम्हाला फक्त एक नाव होतं. जसं त्यांनी नाव सांगितलं नाही तसं मी सुद्धा ते नाव सांगणार नाही. आम्ही वेड्यासारखं आंदोलन केलं. कोण करते नाही? भामचंद्र बचाव, घोराडा डोंगर बचाव आणि भंडारा डोंगर बचाव या गावोगावी आम्ही आंदोलन केली. मी माझ्या मुळशी तालुक्यामध्ये हजारो वारकरी घेऊन एकाच ठिकाणी तो आंदोलन सुरू केलं. अजूनही माझी परवाच केस संपली. मी बाबांना म्हणलं अजून केस आमच्यावर कोर्टात चालू आहे. म्हणजे आम्हाला तिथे जे चाललंय ना ते वाचलं पाहिजे, वारकऱ्यांची एवढीच इच्छा. आणि हाच मेसेज आम्हाला समाजामध्ये पोचवायचा आहे की खरी वस्तुस्थिती समाजापुढे आणून दाखवायची. मग जरी त्यासाठी आम्हाला ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या सुद्धा आम्ही करायसाठी त्यांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही उभे राहणार आहोत. हे निश्चित आज तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. आणि इथून पुढचं आतापासूनचं हे आंदोलन उग्र स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळेल निश्चित, असं याच ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. रामकृष्ण हरी.